भाकरीवर खाण्यासाठी मस्त असं वांग्याचं भरीत बनवलं. त्यासाठी गॅसला कोणत्यावर कढई ठेवले. बारीक गॅस केल्यानंतर वांग्याचे 4 वांग्याच्या फोडी करून घेतल्यात. एका टोमॅटोच्या पण 4 फोडी करून घेतले. ते सगळे धुवून घेतले मी. नंतर बारीक कांदा चिरून घेतले, लसूण सोलून घेतले, लिंबू पण लागणार आहे, मसाला डब्यातले साहित्य लागणार आहे. त्यात तेल ओतले, तेल गरम केले, त्यात मोहरी जिरे टाकले, कांदा टाकले, लसूण टाकले, नंतर त्यात टोमॅटो आणि चिरलेलं वांगं टाकले. नंतर हलवून घ्यायचं. नंतर त्यावर ताट ठेवायचं बारीक गॅस करून. नंतर थोड्या ताट काढूया. नंतर परत हलवून परत ताट ठेवायला. ताटामध्ये नंतर गरम पाणी होते. नंतर थोड्या वेळानं काढून बघायचं. नंतर ठेवायचं. परत थोड्या वेळानं काढून बघायचं. तर मस्त असं वांगं शिजले. एका ताटात काढून घेतल्याचे वांग्याचे देठ आणि टोमॅटोचे साला काढून स्मॅश करून घेतले. कढईत तेल ओतले, जिरे मोहरी टाकल्यानंतर ते स्मॅश केलेलं टाकल्यानंतर लाल तिखट, काळं तिखट, गरम मसाला, मीठ टाकले, चिरलेले कोथिंबीर टाकले, लिंबू पिळल्यानंतर हलवून घेतले. हे बारीक गॅस केल्यानंतर त्यावर थोडा वेळ ठेवले. नंतर परत हलवून घेतले. तर मस्त असं वांग्याचं भरीत आपलं तयार झाले. तर भाकरीवर खायला घेऊया. तर मी भाकरीवर खाण्यासाठी घेतले. आता आपण कसं झालं ते टेस्ट करूया. तर मी टेस्ट करते.